सकाळी सकाळीच घरात धुसफूस झाली. एवढ्यात हे जरा जास्तच वाढलं होतं. अगदी शिल्लक कारणावरूनही विनोद आणि जया यांच्यात वाद होत होता. सकाळी तर काहीही कारण नव्हते. चहा तयार होता. ती पोळ्या लाटत होती. ती फक्त इतकेच म्हणाली, घ्या ना चहा गाळून, 2-3च पोळ्या राहिल्यात. हे बघ, मला आधीच उशीर झालाय. द्यायचं तर दे चहा, नाहीतर मी चाललोय. जा मग, कशाला थांबलात? प्या बाहेरच चहा. मी इथे सकाळी सकाळी इतकी धावपळ करत असते, घामाघूम होऊन तुमची सगळी तयारी करून देते आणि 1 कप चहा हाताने घेता येत नाही, तोही तयार असलेला. मी पण देणार नाही. विनोद चहा न घेता ऑफिसला गेला. जयानेही त्यांच्याकडे बघितले नाही. जयाची मुलगी मीना कॉलेजला निघाली होती. जाता जाता म्हणाली, आई, एवढ्यात तुमच्यात नेहमीच वाद व्हायला लागलाय. आय थिंक तुम्ही बोर झालात एकमेकाशी संसार करून. आफ्टर ऑल 25 वर्षे झालीत. तुमच्यामधलं प्रेम आदर कमी झालेलं आहे, हो ना? जया तिच्याकडे बघतच राहिली. रिलेशनशिप, प्रेम, ब्रेकअप या काळातील आजची मुले लगेच आपले मत सांगूनही टाकतात. मीना आईवडिलांच्या रिलेशनशिपचा पंचनामा करून मोकळी झाली होती. मीनाच्या स्कूटीचा आवाज आला. ती कॉलेजला गेली, पण जयाच्या डोक्यातून तिचं बोलणं काही जाईना. आमचं प्रेम खरंच कमी झालं का? प्रेमाच्या वसंताचे रूपांतर 25 वर्षाचे उन्हाळी पावसाळी झेलत ग्रीष्माच्या रखरखीत कोरड्या उन्हात झाले का? काल वंदनाही म्हणत होती, अगं 20-22 वर्षांनी काही प्रेम उरत नाही संसारात. उरतं ते फक्त लग्नाची गाठ टिकवणे. आणि त्या गाठीला एकत्र बांधले गेलो असल्याने संसारात पुढे पुढे खेचत शेवटापर्यंत ने. यांत्रिक होत जातं ग सगळं. जयाला काही सुचेना. विनोदसाठी बनवलेला चहा गरम करून तो कप घेऊन ती बाल्कनीत आली. बाल्कनी तिची आवडती हक्काची जागा. निवांत क्षणी आराम करायला, चिंतेच्या वेळी तिला उभारी द्यायला, दुःखात तिच्या मनावर फुंकर घालायला, कायम तिच्या जवळ असणारा तिचा तो हळवा कोपरा. ती तिथल्या आराम खुर्चीवर बसली. त्या खुर्चीवर बसताच क्षणी तिला वाटायचं, आपल्या जवळच्या माणसाने आपल्याला त्या 2 खंबीर हाताचा आधार दिला आहे. लग्न होऊन आली तेव्हा ती बाल्कनी फक्त अडगळ ठेवायची जागा होती. तिने त्या छोट्याशा जागेत झाडे लावून त्या जागेला हिरवंगार केलं. त्यांच्याशी हितगुंज करत त्या कोपऱ्याला बोलता गेलं. विनोदची नोकरी आधी फिरतीची होती. त्याच्या विरहातले कित्येक दिवस आणि कित्येक रात्री त्या कोपऱ्याने तिची साथ दिली होती. तिथेच बसून त्याला कित्येक पत्र लिहिली होती. सासूबाईच्या बोलण्याने घायल झालेल्या मनावर फुंकर घालण्याचे काम या लाडक्या सखीने केले होते. मनातले व्यक्त करायला कोणी नव्हतं घरात तेव्हा तिच्या मनातल्या भावना कवितेच्या रूपाने कागदावर उतरवताना या बाल्कनीने तिला प्रेरणा दिली होती. जयाला सगळे आठवत होते. विनोद आल्यावर आम्ही इथे बसून एकत्र घेतलेला चहा, प्रेमाच्या गप्पा मारत रेखाटलेली कितीतरी स्वप्ने यांची साक्षीदार आहे ही बाल्कनी. मुलांना जेवण भरवायला, गाणी म्हणून झोपवायला तिनेच तर मला मदत केली. सासूबाईच्या रागीट स्वभावामुळे घरात काही नवीन करायची मुभा नसायची. मग त्या आकाशातल्या चंद्राच्या शुभ्र प्रकाशात, चांदण्याच्या छताखाली दोघांनी मिळून केलेले कितीतरी सेलिब्रेशन. आमच्या प्रेमाच्या क्षणाची साक्षीदार झालेली ही बाल्कनी. तिचं हितगुज बाल्कनीतल्या कोपऱ्याशी परत सुरू झालं. का गं सखे, तू तर माझी पहिल्यापासूनची जवळची मैत्रीण. माझ्या आयुष्याचा 25 वर्षाचा चित्रपट तुझ्यापुढे तर चित्रित झालंय. खरंच यांत्रिकपणे पुढे चाललो का गं आम्ही? आमच्यातलं प्रेम हरवलंय का? तिला हा प्रश्न विचारून जया लावलेल्या झाडाकडे बघत आपल्याच विचारात हरवून गेली. जास्वंदाची फुले पूर्ण उमलून कोवळ्या उन्हात चमकत होती. गुलाब तर 2 दिवस आधीच फुललेला पण अजूनही टवटवीत. रात्री उमललेली मोगऱ्याची फुले बाल्कनीतले वातावरण सुगंधित करत होती. तर काही रोपटे नवीन पालवीचा साज स्वतःच्या अंगावर लिहून फुलण्यासाठी तयार होत होती. काही झाडे काटेरी तर काही सदाफुलीसारखी कायम फुलांनी लगडलेली, काही सुगंधी तर काही अजिबात गंध नसलेली. ती बाल्कनीत आता जयाशी हितगुज करू लागली. अगं सखे, निराश झालीस का? तू स्वतः फुलवलेल्या बागेकडे तरी बघ. जीवनातील काही क्षण हे थोड्या दिवसाचे सोबती असतात, पण अमर्याद आनंद देऊन जातात. या जास्वंदासारखे संध्याकाळी त्यांचं फुलणं संपणार असतं कायमचं.
पण त्यांची त्यांना खंत नसते. त्याच एक दिवसाचं आयुष्य ते भरभरून जगलेले असतात आणि समाधानाने ते संध्याकाळी मिटून जातात, सुंदर आठवणी घेऊन. सहजीवनाच्या सुरुवातीचा काळ असा खूप सुंदर आणि कायम स्मरणात राहणारा. त्याची मजा ही थोड्या काळाची असते. काही क्षण हे त्या गुलाबाच्या फुलासारखे थोडे जास्त काळ आनंद देणारे आणि सुगंधाने दरवळणारे असतात. जीवनाला इंद्रधनुषी रंगाने फुलवणारे. त्यांच्या बरोबरीने कधी कठीण असतात काठ्यासारखे, काही कोमल नव्या पालवीसारखे. ते जगत आपले वाटचाल सुरू असते. या वाटचालीत आपण सर्वस्वाने एकमेकाचे होऊन जातो. कडू गोड क्षण अनुभवत आयुष्याच्या मध्यावर पोहोचतो. आता ना ती पहिली आतुरता असते ना ओढ. कारण आपले आहे ते आपल्यापासून कोणीही हिरावून घेणार नाही याची खात्री असते. आणि त्यामुळेच येते एक प्रकारची बेफिक्री. कटू शब्दाचे वार यामुळेच तर एकमेकावर आपण करतो. वाढत्या वयाबरोबर आणि वाढत्या जबाबदारीमुळे येणारा ताणतणाव हलक्या करण्यासाठी हक्काचा माणूस आपल्याजवळ असतं. तो किंवा ती आपल्याला समजून घेईल याची इतकी खात्री असते की आपण त्याच्या कधीकधी गैरफायदाही घेत असतो. जीवनाच्या याच अवस्थेतून तू चाललेली आहेस सखी. प्रेम कमी होत नसतं, कधी त्यावर फक्त पडदा तयार होतो, इगोमुळे आणि समोरच्याला गृहीत धरल्यामुळे. पण हा पडदा लगेचच तुम्ही दूरही करता. मी पाहते ना, मागे तुम्ही असे सकाळी भांडला होता, दुपारपर्यंत विसरूनही गेला होता आणि संध्याकाळी चक्क सिनेमाला गेला होता. अजून एकदा तू त्याला म्हणाली होती, मी बोलणारच नाही तुमच्याशी. आणि दुपारी न राहून तूच फोन केला होता. आणि विनोद तर दिवसातून 2-3दा तुला फोन करतो, जेवली का, दुपारी आराम कर, थकते तू आता, असं म्हणून तुला तो समजून घेतो. संध्याकाळी थकलेली दिसली की आज फक्त खिचडी बनव असे मुद्दाम सांगतो. आपल्या जोडीदाराच्या नुसत्या चेहऱ्यावरून त्याच्या मनात काय चाललंय हे कळते तुम्हाला आता. त्याचा त्रास तुम्हाला न बोलताही समजतो. अशा वेळी सगळे वाद विसरून तुम्ही त्यांच्याशी धावून जाता. अगं, हे प्रेम नाही तर काय, प्रेमच आहे. पण ते व्यक्त करायला तुम्ही कधी कमी पडता किंवा समोरच्याला गृहीत धरता, तर कधी मीच आधी का या विचारात गप्प बसता. फुलाचे फक्त रूप बदलले, रंग आणि सुवास कमी नाही झाला. तो तुमच्या हृदयात तसाच आहे टवटवीत. वरून दिसते रंगहीन पांढरी सदाफुली, पण ती कायम बहरलेली आहे हे तू कशी विसरते. हो, पण त्या सदाफुलीलाही प्रेमाने गोंजारावे लागते. ते प्रेम परत दिसू दे. जयाला तिच्या सखीने आज पुन्हा एकदा सावरले. मनातले सारे मळगट दूर झाले. तेवढ्यात विनोदचा फोन आला. टेबलवर माझे काही कामाचे कागद राहिले का बघ ना. जयाला कळले, कागद हा फक्त बहाणा होता. त्याला सकाळच्या वादाचे आता वाईट वाटत होते. पण तो विषय कसा काढणार म्हणून उगाच काहीतरी निमित्त करून माझा मूड चांगला आहे की नाही हे तपासत आहे. कागद नाही, पण अजून काहीतरी आहे इथे तुमचे. संध्याकाळी मिळेल. संध्याकाळी मीना घरी आली तर गप्पाचा आणि हास्यविनोदाचा आवाज बाल्कनीतून येत होता. सकाळी भांडलेले आई बाबा आता चक्क आनंदी मूडमध्ये. रागाचा मागमूसही कुठे नव्हता. इम्पॉसिबल आहेत हे. वाद घालतात काय आणि लगेच विसरतात काय. काय म्हणायचे याला. आमची भांडणे तर महिना महिना चालतात. जया मनात म्हणाली, बाळा, यालाच म्हणतात एव्हरलॉस्टिंग इसेन्स ऑफ ट्रू लव्ह. जया आणि विनोदच्या कुरबुरी अधूनमधून सुरूच आहेत. पण प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. जीवनाच्या या अवस्थेची ओळख जयाला करून दिली तिच्या सखीने, बाल्कनीतल्या तिच्या लाडक्या कोपऱ्याने. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्की कळवावे. व चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या वीणा व्हॉइस मराठी स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण संपूर्ण कथा शेवटपर्यंत ऐकल्यामुळे आपले मनापासून धन्यवाद.